मी बुलेटवर फिरतो आता. हा. का तर आपलं एक स्वप्न होतं की काय ना आपण दूध घालतोय ना शेतकरी आहे. हा. का बुलेटवर आपण फिरत नाही. आज 3 लाखाचं मी गाडी फिरतो. आज दूध कमी दर कमी आहे म्हणून गाय विकायच्या असलं नाही केलं पाहिजे. लोक नाव ठेवा असते ती चांगलं झालं तरी म्हणणार बाबा चांगलं केलं, वाईट झालं तर काय म्हणणार ती वाईटच पोरग आहे त्यामुळे त्यानं वाईट केलं. ह्याला लक्ष देत नाही राहायचं, पुढे चालत राहायचं. काही जवळ फक्त हिरवा चारा असतो, हो. काही जणांजवळ फक्त वाळका चारा वाळका चारा असतो. मग हिरवा तर हिरवा, वाळका तर वाळका, असं नियोजन केलं तर चालेल. आपण बिझनेस म्हणून बघायला पाहिजे, हे करायचं म्हणून केलं नाही पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत सांगवी या ठिकाणी आणि आपल्यासोबत दादा आहेत, दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचा आपण पहिल्यांदा परिचय घेऊया आणि तिथून आपण मुलाखतीला सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मला तुमचा परिचय द्या. माझं नाव संग्राम उत्तम निकम, राहणार सांगवी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर मला सांगा की या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली, कल्पना वगैरे कशी सुचली तुम्हाला? हे वडिलांच्या पासून वडील आमचे करायचे. पहिले मी लहान होतो, वडील पहिले करायचे. 1-2-3 गायींचं वडिलांचं पहिले नियोजन होतं. 2-3 गायीचं संगोपन करत होते वडील पहिले. परत हळूहळू पण भविष्यात त्यात उतरलो मी. शाळा कॉलेज वगैरे झाली माझी, नोकरीचं जॉबचं बघितलं पण जॉब काय मला कुठे व्यवस्थित भेटला नाही. त्यानंतर मग ठरवलं बाबा आपण हा व्यवसायात उतरूया. सुरुवातीला एचएफ गायच होत्या? हा, सुरुवातीला याच्यापच गाय होत्या, पण जे आपल्याकडे ब्रीड आहे आता त्या ब्रीडच्या नव्हत्या. कमी 70-75% आपल्याकडे होत्या अवेलेबल. तुम्ही आता जसं की म्हटलं की नोकरी मिळालीच नाही म्हणून मी व्यवसायात उतरलो. मग त्यावेळेस घरची परिस्थिती कशी होती आणि घरच्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही आता दूध व्यवसायात उतरणार आहे, घरच्यांचं काय म्हणणं? घरच्यांचं म्हणणं होतं नको आपल्याला नोकरी कुठेतरी बघा. आईचं वगैरे म्हणणं होतं नको आपण इथं हे करायला, नोकरी वगैरे कुठेतरी बघ बाहेर. गेलेलो बाहेर पण नाही योग्य मला वाटलं. 10-12 हजार रुपये पेमेंट आपल्याला भेटायचं, त्यात काय आपलं तेवढा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यानंतर ठरवलं बाबा काय ना हा व्यवसाय आपलं आपण थोडं जरा ऍडव्हान्स मध्ये टेक्नॉलॉजीनं ही करूया. त्यानंतर आपण ह्या सुरुवात केली. ह्या क्षेत्रात उतरतापासून आपण सिमेंटचं वगैरे चांगल्या बऱ्यापैकी एबीएस वगैरे आरमाडा हे ते आपण कालवडी तयार करायला लागलो. हळूहळू त्यात आपल्याला चांगल्या बऱ्यापैकी प्रॉफिट भेटायला लागलं, सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. ज्यावेळेस तुम्ही स्वतः वैयक्तिक करायला लागला, तुम्ही वैयक्तिक करताना किती वर्ष झाली तुम्हाला? आता 5 वर्ष झाली मी वैयक्तिक ह्यात बऱ्यापैकी जास्त लक्ष दिलं. ह्या क्षेत्रात काय काय चेंज केला तुम्ही? शेत बऱ्यापैकी गोटा वगैरे नव्हता आपला व्यवस्थित. पहिला 1-4-5 यांचा गोटा होता. त्यानंतर हळूहळू एक डेव्हलपमेंट थोडी केली. एक टप्प्याटप्प्यानं गोट्याचं नियोजन केलं. सुरुवातीला आतला गोटा व्यवस्थित केला, पण नंतर बाहेरचा केला. त्यानंतर आपण मुक्त गोट्याचं नियोजन केलं पलीकडं. मुक्त गोट्याचं नियोजन करताना पावसाळ्यातले आपल्याला अडचण येत होती. त्याच्यामुळे तो विषय काय केला आपण, पावसाळ्यात बी आपली गाय मोकळी राहिली पाहिजे. नाहीतर काय होतंय गायींचं मस्टडी वगैरे हे ते प्रमाण बऱ्यापैकी सगळं वाढतंय, आजाराला बळी जास्त पडतात. मुक्त गोट्यात काय होतंय तो खर्च कमी होतो आपला. विथ शेण उचलायचा आपल्याला त्रास कमी होतोय. शेण आपण उचलायला लागत नाही, 1-2-3 महिन्यातून आपण ते शेण उचलतो तिथलं. पावसाळ्यात काय व्हायला लागलं की चिखल व्हायला लागला, पावसानं ते सुकायचं नाही, त्यामुळे गाय माझ्या बांधून राहायला लागल्या. त्यानंतर मी थोडं टेक्नॉलॉजीनं बाहेर बघितलं, बाहेर फिरलो, बघितलं बाबा मुक्त गोटा असा नाही असा करा. मग ते मला जरा आयडिया घेतली मी तिथली. ते बघितलं वरनं तुम्ही हे केलंय छत वगैरे, म्हणजे ते कागद जो होतो तो द्राक्षाचा भाग, द्राक्ष जो असतो ना आपले त्याचा तो कागद आहे. तो कागद आपण तिथे अवेलेबल केला. तो कागद बी आणताना भरपूर त्रास झाला. फलटण मध्ये आपण चौकशी केली. 8 पाडीच्या तिथे एक नाझरे म्हणून एक हे आहे, शिवराज प्लास्टिक म्हणून त्यांचं स्वतःच प्रोडक्ट आहे. आपण स्वतः तिथं जाऊन कागद वगैरे त्यांना माप वगैरे दिलं. त्यांनी व्यवस्थित आपल्याला कागद वगैरे दिला त्यांनी व्यवस्थित, काहीच अडचण नाही. ही जागा स्वतःची आपली? हो, ही स्वतःची आपली जागा सगळी. इथं 1-1.5-2 एकरीत आपलं क्षेत्र एका जागेवर आहे. बर. शेड किती जागेत होता आधी? शेड पहिलं 50 बाय 16-17 होतं. परत आपण थोडं वाढवत नियोजन करत गेलो. 1-2-3 वर्षात भरपूर बऱ्यापैकी वाढवलं आपण. आता किती म्हणजे लांबी रुंदी किती ठेवण्यात आली? मुक्त गोट्याची रुंदी बघा 60 फूट असं लांब आहे आणि रुंदी आहे ती 35 फूट आहे. आणि हा गोटा बाकीचा? हा गोटा बी 50 फूट भरतोय लांब आणि 30-35 फूट आपल्या हे आडवं अंतर आहे. खर्च किती आला तुम्हाला साधारण? खर्च तसा भरपूर आला. ही स्वतः म्हणजे मी मेहनत घेतली स्वतः. आपले पाहुणे येतं वगैरे त्यांनी आपल्याला मदत केली, पलीकडे वेल्डिंगचं वगैरे बाकी ते सगळं त्यांनी ते केलं. थोडं बऱ्यापैकी नियोजन केलं, मला सपोर्ट केला त्यांनी पण भरपूर. प्रत्येक जणाला वाटतं की गोठा प्रशस्त असावा, पण प्रामुख्याने दूध व्यवसायात आपल्याला लक्ष कशावर दिलं पाहिजे?
मुख्य म्हणजे ब्रीडिंग. तुमचं महत्व तुमच्याकडे ब्रीड काय आहे, तुम्ही काय खायला घालताय त्या नियोजनात आहे. ह्या गाय आहेत, ह्या गायींना काय लागतंय काय नाही हे महत्वाचं नियोजन आहे. पहिलं काय व्हायचं, लोक घास वाढ ह्याच्यावर नियोजन लावायचे, ह्याच्यावर दूध निघत नाही गायांचं. ह्या गायांना काय आहे, हत्ती घास, कडवळ, असं मेगासीड आता नवीन आलेलं आहे ते मका कंटिन्यू 12 महिने आपली पाहिजे त्यात. तेव्हा ती गायींचं नियोजन होतंय, दूध भरपूर निघतंय. नुसतं हत्ती घास आणि वाड्या वगैरे दूध नाही निघत. HF गाईच का निवडल्या तुम्ही? याच्या म्हणजे काय, ह्यांना आजारात बऱ्यापैकी जास्त हे नाही, खर्च होत नाही काय नाही. आणि आपण घरी बऱ्यापैकी तयार करत, लहान वासर तयार करतो आपण थोडे थोडे. काय बाकीच्या नवीन बी घेतल्या आपण बऱ्यापैकी, आणल्या बारामतीसून 1-2-4 गाय आणल्या, बाकी घरी काय तयार केल्या. असं हळूहळू दरवर्षी आपलं 1-2-3 कालवडींचं आपलं टार्गेट असते तयार करायच्या घरी. ते संगोपन आपण करतो व्यवस्थित त्यांचं पण. आता मला सांगा की तुम्हाला टोटल म्हणजे सुरुवातीला खर्च किती झाला? म्हणजे एखाद्याला नवीन व्यवसायात उतरायचे त्याचा प्रामुख्याने हाच प्रश्न असतो की खर्च किती होईल, कितीपासून सुरुवात केली पाहिजे, यावर काय तुमचं म्हणणं असतं? सुरुवातीला काय आहे, गोठा तुमचा छोटासा असून द्या पण गाय चांगल्या पाहिजेत. गायनं कमीत कमी लमसम 13-14 लिटर एका टाइमला गायनं दूध दिलं पाहिजे आपल्याला. तेव्हा ते कुठेतरी आपण प्रॉफिट मध्ये राहतो. त्यानंतर मग हळूहळू भविष्यात तुम्ही वाढू शकताय. 2-4 गाय करा, 4-5 करा. 5 झाल्यानंतर ना बाबा आपल्या मुक्त गोट्याची गरज आहे, मुक्त गोटा करा तुम्ही. अशा गोष्टी करत तुम्ही ऍडव्हान्स मध्ये परत पुढे जावा. डायरेक्ट तुम्ही एकदम गोटा बांधला 2-4 लाखाचा, 5-6 गाय विकत आणल्या, हे नाही मॅनेज होत. सगळं काय असतं, अनुभव नसतो आपल्याला सुरुवातीला, नवीन असतो. नवीन तरुण आता बऱ्यापैकी माझ्यापाशी येतात, भरपूर विजिट घेतात ती की बाबा आपल्याला नियोजन करायचे, असं करायचे, किती खर्च होईल काय होईल. तर प्रत्येकाला एकच सांगणं असतं की बाबा तुम्ही 1-2 गाय आणा, अनुभव घ्या, त्यांचा अंदाज घ्या, कसं आजार बिजार काय होते तुमच्या लक्षात येते. त्यानंतर हळूहळू वाढवत जावं तुम्ही. 1-2 गायपासून सुरुवात करा तुम्ही, जसं की म्हणताय. तुम्ही 5 वर्ष झालं स्वतः वैयक्तिक करायला लागला, पण त्याच्या आधीचं जर बघायचं झालं तर तुम्ही काय काय करत होता गोट्यामध्ये? म्हणजे ज्यावेळेस वडील स्वतः करायचे, वडील स्वतः त्याकडे लक्ष द्यायचे. मग काय वडिलांना मदत वैरण वगैरे आणून देणे. मग ते वडिलांचं कसं होतं, कुट्टी वगैरे नव्हती पहिली आपली, हातानं तोडून टाकायचं. 4 टायमेला वैरण असायची. ते काय मला बाहेर मी फिरलो बऱ्यापैकी, बघितलं मुक्त गोठं वगैरे, मोठ्या गोठ्यावर मी जाऊन विजिट दिल्या. पण तिथं घेतला अंदाज की बाबा काय नाही, आपलं चुकतंय, काहीतरी ह्याच्यात डेव्हलपमेंट केली पाहिजे. मग कुठे आपण आणली. त्यानंतर ते वडिलांचं म्हणणं होतं नाही 4 टायमेला वैरण, गाय ओरडती, दूध कमी निघेल, काय होईल, त्या भरपूर अडचणी आल्या. त्यांचा विरोध केला मी, बाबा काय नाही, मला असं करायचं, तुम्ही लक्ष देऊ नका. आमचा थोडा वाद झाला बी, बाबा तुम्ही करतोय चुकीचं करतोय, गाय ओरडते, त्या दूध कमी निघते. नाही म्हणलं काय होऊन द्या, 2-3-4 दिवस दूध कमी निघेल, 4 दिवस गाय ओरडल, पण 5व्या दिवशी गायला सवय लागली. आता असं झाला विषय की आपण एका 2 टायमेला खाद्य कुठे टाकतो, सकाळची एक आणि संध्याकाळची एक. तर अजिबात काय नाही, सगळं व्यवस्थित मेंटेन, गाय ओरडत नाही काय नाही, दुधाला बी काय विषय नाही. रवंत होतोय, महत्वाचं म्हणजे रवंत झाला पाहिजे. पहिला रवंत होत नव्हता. 4 टायमेला टाकली काय व्हायचं, सकाळी 7ला टाकायचं वैरण, धार काढली की परत 11 वाजता यायचं. गाय 2 तास फक्त बसायची. 11ला परत गाय उठणार, वैरण खाणार, ती बसायची 1ला बसली की मध्ये किती 2 तासाचा परत गॅप राहतोय. परत 4ला आलो की 4ला परत वैरण टाकायची, परत तो गॅपच गावून झालाय. परत संध्याकाळी झोपताना म्हणजे गायला जे रवंत करायचे तो मिळून झालाय, वेळ भेटून झाला. मग सांगा की सतत चारा टाकणं योग्य नाही, सतत चारा नाही टाकला पाहिजे. 2 टायमिंगला खाद्य दिलं पाहिजे, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. त्यांचा रवंत किती वेळ झाला, किती टाइम मध्ये, किती वेळ झाला पाहिजे? कमीत कमी गाय आपली 7-8 तास, 6-7 तास बसली पाहिजे कम्फर्टेबल, म्हणजे आरामशीर. बाकीचे 1-2-3 तास गाय उभी राहते आपली. असं नाही की 24 तास गाय आपली बसून राहत नाही. गोट्यामध्ये तुम्ही सांगा की गाई ज्यावेळेस वडिलांच्या होत्या त्यातल्या तुम्ही विकल्या आणि दुसऱ्या घेतल्या का? नाही, जे वडिलांच्या होत्या त्यातली एक आपण आता एक फक्त राहिली घरी ठेवली, बाकीच्या बऱ्यापैकी दिल्या, विकल्या. त्यानंतर परत थोड्या त्यांची वासरं वगैरे आपण चांगले सिमेज भरलं त्या बी गायांना, त्यांच्यापासून चांगली पैदास आपण तयार करून घेतली. असा विषय झाला. म्हणजे त्या गायींची पैदास आहे? हा, त्या गायींची पैदास केली आपण. काय केलं बाबा, त्या गायीच्या मध्ये होत्या 75%, आपण 100% त्यांना सिमेज भरून ते एक आरमाडा वगैरे ABS मधले आपण असा पैदास तयार करत गेलो. आपल्याला कालवडच झाली पाहिजे ह्या हिशोबाने डॉक्टरांचा बी सल्ला घेतला भरपूर. डॉक्टरांनी आपल्याला सपोर्ट केला की काय ना बाबा, हे तुम्ही करा, 100% तुम्हाला ही कालवड होणार, एवढं खर्च होईल. ठीक आहे म्हणलं, चालतंय, असू द्या, खर्च झाला तरी काय अडचण नाही, पण कालवड आपल्याला झाली पाहिजे. घेतल्या गाय नवीन बी घेतल्या गाय, 1-1.5 लाखापर्यंत गाय मी घेतली. एक 5-6 गाय माझ्याकडे आहेत आता अवेलेबल, त्यातल्या त्या 1.5 लाखापर्यंत मी गाय घेतल्या त्या. पण
पण काय व्हायचं, विकत आणलेली गाय आणली की ट्रेसमध्ये जायची गाय, तिथून आपलं त्यांचं खाद्य आपलं खाद्य ते मॅनेजमेंट जुळत नव्हतं. काय व्हायचं, गाय आजाराला वगैरे आले की गुतडी ताप वगैरे मस्टडीज, त्यांचं जे नियोजन आहे मॅनेजमेंट आहे ते आपलं होत नव्हतं. त्यांचं समजा गायला ती सवय लागलेली आहे, जे त्यांचं काय नियोजन होतं पहिलं, बारामतीत आपण गाय घेत होत्या, बँगलोरवरनं 12 पैकी गाय आणलेले आहेत, त्यांचं बघितलं पण ते मॅनेजच होईना झाले आपल्याला. मग खरेदी कुठून केली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? खरेदी तशी केली पाहिजे, बारामती योग्य आपल्यासाठी. कसं आहे, आपल्या जवळचा भाग आला, ट्रॅव्हलिंग बी काय अडचण येत नाही आपल्याला. 1-2-3 तासात आपली गाय इथं घरी पोहोचवते आपल्याला व्यवस्थित. आणि तिथं बी आपल्याला माणसं व्यवस्थित पाहिजेत की बाबा आपण तिथं गेल्यानंतर ना आपल्याला सगळी माहिती दिली पाहिजे त्यांनी व्यवस्थित, बाबा गाय ही चांगली आहे, योग्य आहे किंवा काय आहे. त्यात बी तोटे भरपूर आहेत. ती गाय आपण नवीन आणली, समजा काय तिला दागाफटका झाला, काय झालं, त्या पुढच्या माणसाने बी थोडी जिम्मेदारी घेतली पाहिजे आपल्यासाठी. आपण एवढं पैसे लावायचं असं विषय नाही. तुम्ही जेव्हापासून स्वतः करायला सुरुवात केली, असं कधी वाटलं का की म्हणजे असं कधी वाटलं का की आपण कोणती चुकी तर आपल्या हातून कुठली चूक तर व्हायची नाही, दूध व्यवसाय आपल्याला परत बंद करायला पण नाही. तसं दिवस आलेले बऱ्यापैकी. काय झाले, लॉकडाऊन पडले, दुधाला दर कमी झालाय, 20 रुपये 18 रुपये 19 रुपये दर राहिले, खाद्याचे दर वाढले. मग त्यात मॅनेजमेंट जुळायचं कमी, जे आपल्याला नफा पाहिजे तो शिल्लक राहायचाच बंद झाला. ते सगळं ज्यांना खाद्य वगैरे जायचं, बाकीचा चारा वगैरे विकत घ्यायला लागायचा, काय घरचा असाच आपला हातात शिल्लक राहत. त्यामुळे हातात काय शिल्लक राहत नव्हतं. असं वाटायला लागलं की नोकरी केली असती तर बरं झालं असतं. आता तर लॉकडाऊनचा हे होता, तेव्हा दर बी हे होता, 19 रुपये दर होता. पण आता चांगले दिवस आले. मग तिथं तुम्ही कसं टिमून राहिला? तरी काय 1-2 वर्ष काढले, धीर सोडला नाही हो. घरच्यांनी सांगितलं हे कसं आहे, एक धंदा आहे आपला, हे व्यवसाय, आपण बिझनेस म्हणून बघायला पाहिजे, करायचं म्हणून केलं नाही पाहिजे. आज तुला 20 रुपये, उद्या 40 रुपये भेटू शकतो, 30 रुपये भेटू शकतो. तू फक्त ह्यात धीर सोडू नकोस, व्यवस्थित करत राहा. हाय, आज नाही पैसे राहिले तर उद्या राहतील तुझ्याकडे शिल्लक. ह्याच्या चढ उतार येतात, टिकून राहिलं पाहिजे. महत्वाचं टिकणार माणसात पाहिजे, सहनशीलता पाहिजे की बाबा ह्या धंद्यात आज लॉस होईल, उद्या तरी कुठेतरी आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे. कोणी पण या व्यवसायात उतरतं त्यावेळेस दर चांगले असतात, त्यावेळेस तो उतरतो. हो, तुमचं काय म्हणणं असेल की तो दर चांगले असताना उतरतोच, पण दर कमी झाल्यानंतर तो स्ट्रेस मध्ये जातो, त्याच्यावर तुमचा काय सल्ला असेल? महत्वाचं उतरता नाही, दर जास्त आहे म्हणून तुम्ही उतरू नका. ज्या दिवशी तुम्हाला दर कमी आहे त्या दिवशी गायची व्हॅल्यू पण तुम्हाला कमी होतं. आज 40 रुपये दर आहे, गायची आज किंमत 2 लाख आहे, 1.5 लाख आहे, 1.25 लाख रुपये आहे. ज्या टाइमला तुमचं 30 रुपये दर आहे, 32 रुपये आहे, 35 रुपये आहे, 25 रुपये, त्या टाइमला गाय 80-90 हजाराला भेटते आपल्याला. त्या टाइमला आपला तो पैसे वाचतात. आणि भविष्यात कसं असतंय, पावसाळा लागला की थंडी लागली की बऱ्यापैकी दुधाला थोडा दर कमी बसतो. पण आता जो उन्हाळा आहे त्यात बऱ्यापैकी दर 4-5-10 रुपयानंतर प्लस मध्ये जातो. उन्हाळ्यात दूध आपण बघतो की दूध कमी येतं. दूध कमी येतं. ते मॅनेज कसं केलं पाहिजे आपण? मॅनेज काय होतं, वैरणीचा आपला वालाची चारा आहे नाही तो उन्हाळ्यात जरा शॉर्टिंग पडतो. त्यामध्ये आपण कसं घरी मका वगैरे आपण ठेवली पाहिजे, कडवळ वगैरे, मुरघास हे करून ठेवला पाहिजे. ज्या टाइमला आपल्याला पावसाळ्यात अवेलेबल आहे मका वगैरे, त्या टाइमला आपण करून ठेवून मुरघास वगैरे करून ठेवला म्हणजे ह्या दिवसात आपल्याला खायला घातल्यानंतर कायच अडचण आहे. आपण यासाठी गोठ्यासाठी तुम्ही कोणत्या योजनेचा वगैरे लाभ घेतला का? नाही, तसं नाही. नियोजन कसं केलं? नाही, थोडं आपलं हळूहळू करत आलो आम्ही. म्हणजे डायरेक्ट एकदम 4-5 लाख रुपये कुठनं काढलेत असं केलेत असं नाही काय केलं. आपण थोडे 2-3 टप्प्यानं आपण हे शेड बांधलेलं आहे. वडिलांनी 1 टप्प्यात बांधलेलं आहे, परत मी माझ्या ह्याच्यात मी 1 टप्प्यानं बांधलेलं, नंतर 1-2 वर्षाचा गॅप दिला, परत आता 1-1.5 वर्ष झालं माझा मुक्त गोठा झाला पलीकडे मी केला. त्याला 1-2-3 लाख रुपये खर्च आला मला, त्याला बी तो टप्प्याटप्प्यानं मी करत आलो, एकदम नाही केला. म्हणजे पूर्ण टप्प्याटप्प्यानं सगळं केलं. आता मला सांग की मी पुढे जाणारच आहे, पण मला त्याच्या आधी सांग की तुम्हाला पैलवान म्हणून पण ओळखलं जातं. हो, पैलवान काय म्हणून. सांगाल? मी वडिलांचे आमचं स्वप्न होतं की बाबा माझा मुलगा एक पैलवान व्हावा, चांगला व्हावा, तब्येतीनं चांगला व्हावा. आपली तेव्हा आर्थिक परिस्थिती कमी होती. मला वाटतं 2014-15 काहीतरी कोल्हापुरात गेलो मी शाहपुरीला. त्या टाइमला वडिलांची परिस्थिती हालाकीचीच होती परिस्थिती, पण एवढी नव्हती की बाबा एक पैलवान सांभाळायचं म्हणजे त्या टाइमला 10,000 रुपये खर्च होता. एक पैलवानाला 10,000 रुपये खर्च होता. अख्खं घर आपलं कुटुंब 10,000 तेवढं बघते, पण ह्या एकट्याला 10,000 रुपये पाठवायला लागते. मग ते मॅनेज व्हायचं नाही. परत थोडे 8 महिने केले मी तालीम कोल्हापुरात. त्यानंतर आर्थिक परिस्थिती नाही आपल्याला शक्य झालं.
आपली परिस्थिती बाबा नव्हती, मग आपलं वडिलांना म्हणलं बाद झालं, मी थोडे दिवस राहिलं, तुमचं स्वप्न झालं, माझं स्वप्न होतं बाबा थोडे दिवस बाबा जावं, तालमीत राहावं, कुस्ती खेळावी. ते केली मी थोडे दिवस. ते एखाद्या आठवणीतली कुस्ती कुठली सांगाल? आठवणीत बऱ्यापैकी तर बोशेचं मैदान आमच्या इथं होतं, परत एक चिमणगावचं मैदान आहे ते, परत इकडं कटापुरात एक 4-5 मैदानावर बऱ्यापैकी कुस्त्या खेळल्या मी. काय झालं, आपली परिस्थिती आर्थिक कमी असल्यामुळे नाही राहू शकलो. किती वर्ष राहिला साधारण? एक 8-9 महिने मी राहू शकलो तालमीत. 8-9 महिने. तेवढं ठेवलं, वडिलांनी स्वप्न माझं पूर्ण केलं, आणि त्यांचं बी स्वप्न होतं की माझा मुलगा तालमीत राहावा. ते त्यांनी पूर्ण केलं, आणि मला तेवढाच सपोर्ट झाला, अनुभव आला. बाहेर मी गेलो की बाबा ह्या जगात काय आहे, आपण गाव पातळीवर राहण्यापेक्षा बाहेर गेल्यानंतर लक्षात येते. मित्रमंडळी बाहेर भेटली बऱ्यापैकी आपल्याला चांगली सगळी, त्यामुळे आपले चांगलं चाललंय. त्याचा फायदा तुम्हाला इथे काय काय मिळतो आता दूध व्यवसायात? दूध व्यवसायात काय होतं, एक ओळख झाली माझी, ते बाबा पैलवान म्हटलं की सांगितलं बाबा संग्राम निकम हा पैलवान. माझं कॉलेजला असल्यापासून म्हणजे पैलवान की मी 10वीतच गेलेलो. त्यानंतर कॉलेजला भरपूर मित्र फ्रेंड सर्कल बऱ्यापैकी झालं मला. बाहेर गेल्यानंतर मी बाबा आपलं पैलवान म्हणून सगळीकडे ओळख झाली. कारखाने वगैरे मी जॉबला होतो, थोडे दिवस केले, 5 वर्ष मी जॉब होतो कारखान्यावर. तिथं पण सगळी बऱ्यापैकी पैलवान म्हणूनच आपल्याला ओळखते. ती शिक्षण किती झालं? शिक्षण माझी 12वी मी कंप्लीट केली, पास झालो. 13वीत ऍडमिशन घेतलं, पण हे घरचं व्याप हे काम काय जुळलंच नाही, बरं जाणं ते शक्य झालं नाही. त्यामुळे इकडं जरा कल जास्त माझा वाढला गोट्यात, त्यामुळे तिकडे वेळ मला देता कमी आला. त्यानंतर मग ते थांबलो मी तिथे शिक्षणाला. जे व्यवसायात उतरतात त्या पण गोष्टी काय काय बंद होताना पण हो बरोबर. त्यांची काय चूक होत असेल साधारण असं तुम्हाला वाटतं? काय असते, नियोजन असते, मॅनेजमेंट चुकतंय त्यांचं, किंवा माणूस बाबा एखादा ठेवला आपण लागतो प्रत्येक गोट्यावर, बाबा तो कसं नियोजन करतोय, काय करतोय, हे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. मग तोच ते नियोजन आहे. आपण यायचं सकाळचं संध्याकाळी यायचं हे नाही चालत. बाबा ही गाय आजार आहे, काय आहे ती, त्याच्यापेक्षा आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे, असं नियोजन. नवीन तरुण ज्यावेळेस व्यवसायात उतरणार असतो, कोणता पण व्यवसाय असतो, त्यांना वाटतं की एखादा कामगार ठेवावा, पण आपण निवांत राहावं असं त्यांना वाटत असतं. चूक नाही झाली, कामगारावर अवलंबून राहिलं पाहिजे कोणत्या पण व्यवसाय. नाही, कामगारावर अवलंबून नाही राहून हा व्यवसाय तर नाहीच, मुळीच नाही. हा व्यवसाय आपली स्वतःची चिकाटी असली, आपण असलो किंवा फॅमिलीचा आपल्याला त्यावर सपोर्ट असला तरच आपण हा व्यवसायात उतरा. आपण एकटा आहे ना, आपण ती बाबा 2 माणसं लावूया आणि करून घेऊया, हा असा व्यवसाय नाहीये. आपण स्वतः वैयक्तिक पाहिजे. आपण कधी विचार केला पाहिजे की आता आपण कामगार ठेवूया? नाही, ज्या टायमिंगला एक आपल्याकडे 10-12 गाय आहेत, त्याच्यानंतर बाबा आपल्याला माणसाची गरज आहे. बाबा एक 5-6 गाय असले की आपण ते कव्हर करू शकतो. पण एक 10-15 गायींच्या पुढचं गोठा असला, 10 गायींच्या पुढे असला की 100% एखादा माणूस आपल्याला अवेलेबल करावा. तुम्ही बाकीच्या गायी कुठून घेतल्या म्हटलं? बारामतीतून घेतल्या. बारामतीतून बँगलोरवरून 1-2 आणलेले आहेत मी. कोणत्या वेळेच्या सहसा तुम्ही खरेदी करता? शक्यतो करताना पहिल्या किंवा दुसऱ्या टर्मच्या, शक्यतो पहिल्याच भरपूर माझ्याकडे मी घेतलेत. का तर मी भरपूर पहिल्या गिरे का घेतो तर नेक्स्ट टाइम काय असते, कुणाला मस्टडी झालेला असतो, सळबंद असतो, किंवा दुधाचा काय प्रॉब्लेम इश्यू असतो. त्यामुळे कसं आहे, आता आपला गोठा आहे, 10 गाय माझ्या चांगल्या आहेत, त्या 15 गाय आहेत माझ्या. 15 गायत मी एक खराबच गाय विकणार. चांगली गाय तुम्ही मागितलं तर मी देणार नाही. का देणार नाही तर माझी गाय चांगली आहे ती. त्यामुळे काय शक्यतो गाय घेताना पहिला रोज घ्यावं माझं मत आहे. का तर पहिला रोज काय फर्स्ट टाइम असते, फर्स्ट जनरेशन असते, तिचं काहीच अडचण येत नाही. फक्त थोड्या दिवस त्रास देते, एक आठवडाभर धारासाठी ह्याच्यासाठी ते फक्त आपण हे करायचं, सहन करायचं बाबा, व्यवस्थित तिला प्रेमानं हे करायचं, होतं व्यवस्थित सगळं. गाय खरेदी करताना कधी कधी फसवणूक पण होते. हो 100%. त्यावर कसं नियंत्रण केलं पाहिजे आपण? नाही, गाय घेताना काय पहिल्या वेताची घेतली शक्यतो फसवणूक होत नाही, आणि दुसऱ्या तिसऱ्या वेताची तुम्ही घेतली, आपल्याला बोलताना बोलतात 24 लिटर देते, 25 लिटर देते, ऍक्च्युअली ती गाय तेवढी देत नाही. त्यामुळं त्या गायकडे आपण बऱ्यापैकी घेऊ नाही घेणाऱ्यांनी. शक्यतो पहिल्या वेताच्या घ्याव्यात माझं म्हणणं असं. पहिल्या वेताची घ्यावं. आता तुमचं येऊया चाऱ्याच्या नियोजनावर. चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे तुम्ही? चाऱ्याचं व्यवस्थापन आपलं घरी एक 2 एकर क्षेत्र, म्हणजे क्षेत्र आपल्याला 4-4.5 एकर क्षेत्र आहे सगळं, पण एक 2 एकर आता वैरणीसाठी माझं सगळं क्षेत्र आहे. मका आहे, अडवंटाचे वगैरे करतो, परत आफ्रिकन स्टॉल असते. एक 10-10 गुंठ्यात माझे प्लॉट आहेत, 4-5 प्लॉट आहेत. त्या प्लॉट मध्ये हे झालं की ते करायचे, ते झालं की ते करायची. परत कडवाळ आपण करतो थोडं अडवंटाचं. ते कडवाळ काय होतं, एक 60 दिवसात खायला येते आपल्याला, कमी दिवसात. मका काय होतं, एक 3 महिने जातात आपल्याला. तसं ती कडवाळ एक 2 महिन्यात आपल्याला खायला येते.
आणि त्याचं काय होतंय दुसरा बी कापणी आपण घेऊ शकतोय. हत्तीकाच कसं आपण एक 10-15 कापण्या घेऊ शकतो, या 1-2 वर्ष आपण ठेवू शकतोय. तसं ती कडवाचा विषय, कडवाचे 1-2-3 कापण्या चांगल्या होत्यात. आपण त्याचं नियोजन व्यवस्थित केलं, पाणी खाद्य वगैरे त्या दिलं कडवाळाला वगैरे, तर व्यवस्थित 3 कापण्या होते आरामचे. तो आपला खर्च कमी होतोय. काय होतंय, ट्रॅक्टर आला, बियाणं आलं, सगळं आलं, वेळ वाढतोय. त्यामुळे हे कमी दिवसात आपल्याला खाद्य तयार होते. शेतकरी काय करते, द्या मका करायची किंवा दुसरा हत्तीकाच करायचा, ते वेळ जातोय जास्त. हे कमी दिवसात आपल्याला खायला उपलब्ध होतंय आणि कमी खर्चात. पण ज्यांना क्षेत्र नाही त्यांनी कसं नियोजन करावं? क्षेत्र नाही त्यांनी बऱ्यापैकी मग बाहेरचं चारा वगैरे मग घेतल्याशिवाय काय, त्याला मुरघास वगैरे घेऊनच त्याला नियोजन करायला लागतं. मग विकतच्या चाऱ्यावर दूध व्यवसाय परवडतो का आपल्याला? आणि परवडण्यासाठी काय महत्वाचं आहे, म्हणजे गाय किती दूध देणारी असली पाहिजे? कसा विकतचा चारा जर असला तुमचा, तर कमीत कमी गाय नाही एका 14-15 लिटर एका टाइमला दूध दिलं पाहिजे. कमीत कमी 30 लिटर तर तिनं दिवसाचं दूध दिलं पाहिजे. त्या टाइमला तुम्ही विकतचा चारा घेऊन परवडतो. गाय तुमची जर 10 लिटर दूध देत असली तर नाही ती शक्य गोष्ट. का तर आता चाऱ्याचा दर भरपूर मागलेत. काय आता कडबा 4,000, 4,500-5,000 रुपये कडबा चाललाय. पहिला 2,000 रुपये भेटत होती. मका 700-800 रुपये गुंता भेटत होती. आता मका 1,500 रुपये, 2,000 रुपये, 1,800 रुपये असं चाललेलं दर आहे. त्यामुळे मग ते संतुलन नाही ना होत. आता खुराकाचं व्यवस्थापन कसं आहे आपलं? खुराकाचं आता रत्नराज घालतोय, हिंदुस्थानचं रत्नराज म्हणून आहे. हिरा वापरत होतो आपण, पण हिराचं जरा पुढची आता स्टेज आलेली आहे त्यांची. ते आपल्याला सस्ते साहेब म्हणून आहे तिथले बोरजवाडीचे. ते म्हणले एक रत्नराज आहे, आपण ट्रायल मारा तुम्ही तुमच्या गोट्यावर. तर ट्रायल मारले आपण, मग हे केलं, आपण रत्नराज वापरायला. साधारणतः काय काय असतो खुराक तुमचा? आता रत्नराज आपले ते एक असते गोळी पेंड, मकाचं एक असते, आणि शेंगदाणे पेंड आपले. किती किती दिलं जातं? गायचं जसं दूध आहे त्या हिशोबाने आपण खाद्य देतो. आता गाय समजा तुमची 10 लिटर दूध देते, त्या टाइमला आपण ते गोळी पेंड एक 3 किलो आपण देतो, आणि भुसा एक अर्धा, शेंगदाणा पेंड अर्धा आपले. ते कमी 4-1 किलो आपण खाद्य घालतोय एका टाइमला. दिवसाचं म्हणजे 4-8 किलो आपण खाद्य घालतोय. खाद्याचा समतोल आणि जसं की चाऱ्याचा समतोल राखणं किती महत्वाचं आपल्याला व्यवसायामध्ये? भरपूर महत्वाचं आहे. काय होतं, गाय जेव्हा दुधाला तुमची कमी आली, 8 लिटर 5 लिटर कमी आली की पेंड बी तुम्ही कमी करा. फक्त जे वैरण आहे तुमची, वला चारा सुका चारा आहे, तो 30 किलो ला पाहिजे दिवसातून. 15-15 किलो त्यात काही कमी करायचं नाही. तर का तर गायची तब्येत राहणार नाही परत तुमच्या. तुम्ही खुराक कमी केला, आपल्याला फक्त गुळी पेंडणं काय दुधाचा महत्वाचा विषय. दूध त्यानं वाढतंय आणि तब्येती आपल्या व्यवस्थित, माझा वगैरे याला अडचण येत नाहीत, काय येत नाही. त्यामुळं खुराक व्यवस्थित पाहिजे कंटिन्यूपणा. काही जणांजवळ फक्त हिरवा चारा असतो, काही जणांजवळ फक्त वाळका चारा असतो. हिरवा तर हिरवा, वाळका तर वाळका, असं नियोजन केलं तर चालेल? नाही, ते चुकीचं होतंय. काय होतंय, गायला जे पचन झालं पाहिजे गायच्या, ते पचनासाठी जे सुका चारा आहे तो सपोर्ट करतोय बऱ्यापैकी. का तर हिरवा चाऱ्यात पाण्याचं प्रमाण जास्त येते, आणि हिरवा चारा कंटिन्यू दिला तर गायचं मग शेण वगैरे व्यवस्थित पडत नाही, पातळ वगैरे बाकीच्या गोष्टी मग हे होतात. त्यामुळे मिक्स चारा दिला पाहिजे शक्यतो सर्वांना. आता तुम्ही जेव्हापासून दूध व्यवसाय सुरू केला, कोणते आजार वगैरे आले गोट्यामध्ये? आजार भरपूर आलेले तसे. लाळीसारखा एक आजार आहे, परत लंपी सारखा आता आजार एक आलेले आहेत. लाळीत बऱ्यापैकी मला वाटतं 4 वर्षापूर्वी माझ्या गोट्यावर आला, सगळ्या गायी लाळीत माझ्या हे होत्या, जाम झालेल्या होत्या. काय झालं, व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे आपल्याकडे बैलगाड्या कारखाना जवळ असल्यामुळे ते वाडं वगैरे आपण घेतो विकत, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम मला आले. त्यात बऱ्यापैकी लॉस मध्ये गेलो, पण धीर सोडला नाही, समतोल राखून राहिलो. गायीने आपलं व्यवस्थित सगळं नियोजन केलं, बाकी नाही काय. तुमचं संपूर्ण, जर मला सांगा की आजारच होऊ नये म्हणून कोणती काळजी सहसा घेतली पाहिजे आपल्याला दररोज गोठ्यामध्ये? शक्यतो दररोज गोठ्यामध्ये काय आहे, एक धूर संध्याकाळी 7-8 वाजता 6 वाजता तुम्ही ज्या टाइमला धार काढता त्या टाइमला एक धूर केला पाहिजे. धुरामुळे काय होतं, मच्छराचं प्रमाण कमी होतंय, डास वगैरे बाकी जे हवेतून काही जंतू येणार आहेत ते आपल्याला हे करतात, मदत करतात. गायचं आरोग्य व्यवस्थित राहते, बाकी नाही काय अडचण. गव्हाणीचं स्ट्रक्चर कसं आहे? गव्हाणीची उंची किती ठेवण्यात आली? गव्हाणीची एक 2.5 फूट उंची आहे बाहेरच्या बाजूनं, आणि आत 1-1.5 फूट आपले खुली पण ठेवलेली आहे. का तर एक 15 किलो आपण चारा एका टाइमला टाकतो, तो त्यामध्ये बसला पाहिजे आपला. आता महत्वाचा विषय की खर्च आणि नफा. तर तुम्हाला दूध व्यवसायात मला सांग की महिन्याकाठी खर्च किती होतो? सरासरी एक 50-60 हजार रुपये माझा बऱ्यापैकी खर्च होतो. खाद्य वगैरे सगळं धरलं, एक 60 हजार रुपये महिन्याकाठी माझा तो खर्च होतो.
आणि हातात निव्वळ नफा किती राहतो? निव्वळ नफा तसा एक 60-70 हजार रुपये निव्वळ नफा राहतो मला हातात. दिवसाला दूध किती जातं तुमचं? दूध आता माझं 80 लिटर दूध आहे एका टायमिंगचं. हा 180-150 लिटर दिवसाचं दूध आहे आता माझं. हायेस्ट दूध देणारे काय किती? हायेस्ट देणारे आता 32 लिटर माझी गाय दूध ती. 32 लिटर देणारे. आणि तुमचं मग महिन्याचं पेमेंट किती निघतं साधारण? महिन्याचं पेमेंट एक जाते की सरासरी 1.5 लाखाच्या आसपास जातं. आपला दूध व्यवसाय म्हणजे दर कमी होतात हा. त्यावेळेस कसं याचं समतोल राखतो मग? काय होतं आता दर जास्त आहे ती. आता आपल्याला 50-60 हजार रुपये प्रॉफिट राहते. त्यानंतर दर कमी झाले तर 30,000 रुपये राहील, 40,000 रुपये राहील. पण त्यात थांबलं पाहिजे तुम्ही, कुठेतरी ही केलं पाहिजे की बाबा आज दूध कमी, दर कमी आहे म्हणून गाय विकायच्या असलं नाही केलं पाहिजे. उद्या दर वाढेल आणि दर हा वाढतच राहतो. असं नाही काय की एकदम रिवर्स येतो, असा नाही विषय होत. आला तरी 30-35 रुपये 40 रुपये ह्या रेंज मध्ये चाललाय आता 1-2 वर्षात तर माझ्या अंदाजे. आता मला सांगा की शेवटला की दूध व्यवसाय फायदेशीर आहे का आणि 100% इथून पुढे त्याचं फायदेशीर. भविष्य कसं असेल? 100% फायदेशीर दूध व्यवसाय आहे का तर आहे. मी स्वतः वैयक्तिक आमचं वडील शेती, मी शेती, तरी आमचं काही कुठलं इन्व्हेस्टमेंट मध्ये बाहेर नाही येणं कुठलं नाही. एक शेती आणि एक हा व्यवसाय आपला, ह्या दोन्हीतूनच आपल्याला नफा भेटतो. ह्या दोन्हीच्या बेसवर बऱ्यापैकी एवढं आपण कमवलं या. आपली स्वतःची एक डेअरी, आपली स्वतः गावात आपण दूध संकलन घेतो. ते दूध स्वतः आपण डेअरी वगैरे आपण तिथे टाकलेले गावात आहे. तिथलं गावातलं कलेक्शन वगैरे तो बसला आपला बऱ्यापैकी. आपण एक घर बांधलं आता, गोट्याच काम झालं. बुलेट आपली, मी बुलेटवर फिरतो आता. का तर आपलं एक स्वप्न होतं की काय ना आपण दूध घालतोय ना शेतकरी आहे, का बुलेटवर आपण फिरत नाही. तर आज 3 लाखाचं मी गाडीवर फिरतो. फक्त का तर दूध धंदा ह्याच्यामुळे फिरतो. ह्या गाय आहेत सगळ्या आहेत म्हणून मी गाडीवर फिरतो. आज बाहेर गेलं तरी आपल्याला बाबा रिस्पेक्ट भेटतो. का तर आपण व्यवस्थित ह्या मॅनेजमेंट यात केलं. दर सोड गेली असती, समजा गाय विकली असत्या किंवा बंद केला असता गोठा, तर आपण या सगळ्या गोष्टी शक्य नसत्या झाल्या. ज्यावेळेस तुम्ही व्यवसायाला सुरुवात करत होता त्यावेळेस अनेक प्रश्नचिन्ह होते. म्हणजे 4 लोक जे असतात ते तुम्हाला भरपूर काही म्हणले असतील, पण आता ज्यावेळेस तू काय म्हणले असतील मला एकदा सांगा. बऱ्यापैकी आम्हाला म्हणायचे की वडिलांनी बी शेण काढलेत आयुष्यभर, तू पण शेणच काढतो का, असं करतो का. ते बऱ्यापैकी मला लोक टोल करायचे की बाबा तुम्ही ही करू नका, हे धंदा नाही चांगला. पण आज मी दाखवून दिलं का चांगला नाही हा धंदा. मी आज ह्या गोष्टीत एवढं मी कमवलं. एक 10-1 लाखाचं मी आता घर बांधलं, गोट्याला 4-5 लाख रुपये खर्च केले, एक बुलेट घेतली मी 3 लाखाची. बाकीचे आपण इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी सगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे काय करू शकत नाही या धंद्यात. प्रत्येकावर अशी वेळ सुरुवातीला प्रश्नचिन्हच येतात की सुरुवात करताना भरपूर जण लोक काय म्हणत असतात, मग त्याचा कसा सामना केला पाहिजे? तुम्ही नाही काय आहे, ऐकलं पाहिजे. लोक बोलतात, ऐकून फक्त घ्यायचं. जे आपल्याला ध्येय ते करतच राहायचं. आपण आपल्याला बाबा आज काय नाही बाबा ही करायची तर 100% आपण ते करत राहायचं. लोक नाव ठेवा असते ती. चांगलं झालं तरी म्हणणार बाबा चांगलं केलं, वाईट झालं तर काय म्हणणार ती वाईटच पोरगा आहे त्यामुळे त्यानं वाईट केलं. ह्याला लक्ष देत नाही राहायचं, पुढे चालत राहायचं. तुम्ही नोकरी करत होता, जर तुम्ही नोकरीच करत राहिला असता तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही पुढे काय केलं असतं आणि आता तुम्ही काय करताय? 100% जर नोकरी करत असतो, मी जरंडेश्वर कारखान्यात होतो, 5 वर्ष मी नोकरी केली तिथे. तर त्या नोकरीत मला 10-12 हजार रुपये पेमेंट भेटत होतं. तिथे ग्रोथ मिळत नव्हते. हा, तिथनं काय व्हायचं, 10-12 हजार रुपये मध्ये गाडीचं पेट्रोल 2,000 रुपये जायचं, शिल्लक राहायचे 8-9 हजार रुपये. बाकीचा खर्च आहे, मग 8-9 हजार रुपये मध्ये काय होणार आहे आपल्याला? स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला व्यवसायच केला व्यवसाय 100%. आणि दूध व्यवसाय स्वप्न पूर्ण करणार का तर करणार 100%. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढी सगळी तुमचा मोलाचा वेळ काढून माहिती दिल्याबद्दल आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे दूध व्यवसायाबद्दल मध्ये त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.